मैया म्हणू लागली, अगं तुम्ही 12 घरच्या 12 आहेत आणि माझ्या बाळावर आळ घेताय तुम्ही. कारण 5 वर्षाचा माझा बाळ अंगणात खेळत तुम्ही लटकाच घेता आळ. तुम्ही लपवून याची बोटी, तुम्ही बळेच लागता पाठी, तुमची एवढीच रीत खोटी. 12 घरच्या 12 का माझ्या बाळाच्या मागे लागलात? गवळणीने सांगितलं, असं नाही जमणार आता, ह्याला पकडून जावं लागेल. मग त्याच्यामध्ये एक गवळण होती महाराज, तिने सांगितलं, तू माझ्या घराला ये. अरे आतापर्यंत तू साऱ्या गावात चोऱ्या केल्यास, पण माझ्या घराला चोरी करून दाखव मला. ठीक आहे म्हणे, उद्याच तुझा नंबर आहे. पोरांना सांगितलं सवगड्याला आणि काना रात्री 12 वाजता चंद्रावळीच्या घरी गेला. आता ती चंद्रावळी कशी होती? मुलबाळ नव्हतं महाराज, नवरा वयस्कर होता आणि उंच होती. झोपले होते सगळे आणि झोपल्याच्या नंतर देवानं चोरी तर केलीच केली, पण जाताना दाढीची आणि बेलीची गाठ मारली महाराज. आता सकाळी बघितलं लवकर वसाई आला होता, अल्लग ठोकली आणि उठली ती तर दाढीला झटका बसला. आता ते म्हणू लागला, अगं माझी दाढी का वळतीस तू? ते म्हणू लागली, दाढी तर वडीच नाही, पण तुम्हाला सोपे का? अशा वयामध्ये माझ्या येणीला का वळताय तुम्ही? दोघांची किरकिर लागली महाराज. बघितलं तर गाठ मारलेली होती आणि ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला तरी गाठ काही सुटत नव्हती. आता साधारण होती का ती गाठ? जगाच्या मालकानं मारलेली गाठ होती. अहो साधी एखाद्या ब्राह्मणानं मारलेली गाठ लवकर सुटत नाही, परेशान होतात लोक. आणि ती कशी सुटल बर का? जाळली जळना, कापली कापना, काय करायचं आता? दारामध्ये मुलं आले आणि कृष्णाला तेच बघायचं होतं. दरवाजाला आवाज देऊ लागले, दार उघडा, दार उघडा. आता दोघे संगच गेले आणि दार उघडलं. हसू लागले सगळे म्हणे आता नंद बाबाच्याच घरी जाऊन दाखवायचे त्यांना. अहो ते चालू लागले. चालता चालता काय होऊ लागलं महाराज? गवळण उंच होती आणि गवळी खुजा होता. आता खुज्या माणसाला पुढे चालता येईल का? गवळण पुढे चालू लागली आणि हे गवळी मागं चालू लागला. आणि मागं काय होऊ लागलं? कोणी परात वाजवू लागलं, कोणी टाळ्या वाजवू लागले आणि मुलं तर मुलंच येतं. अशी टिंगल झाली, फजिती झाली महाराज. नंद बाबाच्या वाड्यात गेले आणि सांगू लागले, बाबा बघा हे तुमच्या मुलाची कर्तृत्व काय. आता देवाला दया आली आणि तिनं मनोमन देवाची प्रार्थना केली. हात जोडले, हात जोडता बंधन सुटले, आता जीवाला मी पण कुठले. आत्म्यानं जो परमात्म्याला अर्पण केली पुढी. भगवंता अरे वर हात केले, वर हात केल्यावर एखादा अत्यंत डाकू जरी असला तरी शरण आला म्हणून बंदुकी टाकून दिल्या की त्याला संरक्षण देतात महाराज. मग देवाजवळ शरण गेल्यास देवा आपल्या जवळ येतो. देवानं तात्काळ गाठी सोडून दिल्या आणि मनात सांगितलं, माझ्या नादाला कशाला लागलीस? तुला बघायचं होतं ना, आणि तूच बोलविलस. अशा पद्धतीनं नाना प्रकारच्या खोड्या सुरू झाल्या. अहो बाकी तर चोऱ्या केल्याच केल्या, पण एक दिवस मैयाच्याच घरात काना आला
आणि ते 84चा नंद बाबाचा वाडा. आता आम्ही गेलता ते पाहिला, बघितला दुसऱ्यानं पण. त्या वाड्यामध्ये गेला आणि आरशे लावले होते त्या खांब्याला आणि तिथं लोणी ठेवलेलं होतं. लोणी चोरून खाऊ लागला भगवंत आणि त्या खांब्यात पण दिसू लागला आणि म्हणू लागला, अरे चोरा, चोरून लोणी खातो का तू? आणि ते पण तिकडून म्हणू लागला, चोरून लोणी खातो का तू? ते म्हणू लागला, हे घर माझंच आहे, माझ्या घरामध्ये चोरी करायला म्हणजे काय चोरी झाली का? ते पण तसंच म्हणू लागलं. ते म्हणू लागलं, थांब माझी मैया आल्यावर तुला सांगतो. आता मैया ही सगळं ऐकू लागली पाठीमागून. मैयानं आली आणि कानाला धरलं आणि म्हणाली, काना, अरे असं काय नाटकं करतोस? तू स्वतःला बोलतोस आरशात बघून, असं करतेत का काना? म्हणून थांब, तुला मारतेस म्हणे, आता तुला बांधूनच घालते. चोरी करणं वाईट असतंय, चोरी का करतो तू? अरे तुला हवं तेवढं देते, पण चोरी का करतो बाळा? मैया लटकात ठोक घेतला हातामध्ये आणि मागं लागली. काना पुढे जाऊ लागला, मैया मागं जाऊ लागली. पुढे चालता चालता कानाला धरलं बरं का, पण कानाला बांधून टाकते म्हणली. पण काना बांधायला, कारण भगवंत पुन्हा बांधलाय, माझ्या जनाबाईने बांधलाय बरं का. आणि पुन्हा बांधलाय, सावता माळ्याने बांधलाय, हृदयामध्ये बांधून टाकलाय, माझ्या जनाबाईने बांधला. साध्या हृदयी बंधी खाना केला, हृदयी बंधी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत्मविठ्ठल जोगीला, हृदय बंदी खाना केला, आत्मविठ्ठल जोगीला. कारण भगवंत फक्त भक्ताला सापडते महाराज. जिथं अहंकार आहे तिथं मात्र सापडत नाही. मैयाला वाटत होतं माझा मुलगा आहे आणि छोटा आहे, मी धरून दाखवील, पण देव ते सापडत नव्हता. मैया थकून बसली. काना, अरे तुझ्या पाया पडते बाबा अशी म्हणली. त्यावेळेस काना सापडला महाराज. आणि सापडल्याच्या नंतर मैयानं जवळच उकळी पडली होती. एक दोरी काढली एवढी आणि उकळाला बांधून टाकू लागली. पण कितीही बांधण्याचा प्रयत्न केला, पुरत नव्हती दोरी. काय करायचं? पुन्हा मैया थकली. पुन्हा कानानं सांगितलं, अगं मैया असं नाही बांधायचं, जरा प्रेमानं बांधावं लागत आहे भगवंताला. मग प्रेमानं असं बांधून दाखविलं. देव बांधून घेतलं स्वतःच आपण उकळाला. मग देवानं काय करायची होती ती लीला होती महाराज. उकळाला ओढत 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 देव पुढे जाऊ लागले. तिथं इमल असे दोन झाड होते, इमल अर्जुन, कारण ते गंधर्व होते, शापित होते. नारदाने शाप दिला होता, त्यांचा उद्धार करायचा होता. आणि ते अडकलं बरं का उकळ आणि मुडून पडले ते वृक्ष. तिथून दिव्य असे दोन प्रकारचे मुलं निघाले. नमस्कार केला आणि त्यांचा उद्धार झाला. देवाच्या पुढे
मध्ये प्रत्येक गोवळणी काय करत होत्या, अहो यशोदामय्या, कारण कृष्णाला सांगावे आणि गोकुळी राहावी का जावे असं म्हणू लागल्या. परेशान झाल्या होत्या. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. गोळणी कराडी समोर लागल्या. अगर ह्याच्या काय किती सहन करायचं बाई तुझ्या लाडक्या कृष्णाचं. मग मैयाला बी राग आला आणि सांगितलं, काना बस झाले आता, जा तुम्ही, तुम्हाला काम पाहिजे, गाई राखायला जा. नंद बाबाकड 9 लाख गाई होत्या महाराज. सोबंगडे गोळा केले आणि यमुनेच्या तीरावर जाऊन गाई राखू लागले. तिथं गाई राखता राखता अनंत प्रकारचे खेळ खेळू लागले. कुठले खेळ खेळू लागले त्यावेळेस, कनोबा हवा तू घरी, कनोबा हवा नाना प्रकारचे खेळ खेळू लागला. हा मामा होतो तो गुरगोडी कानुबा खेळ जाऊ जाऊ नको कानुबा खेळ जाऊ जाऊ नको कानुबा खेळ जाऊ जाऊ नको किती करसी
गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधेशा. अशा प्रकारचे खेळ खेळू लागला महाराज. आता खेळ खेळून खेळून दम आला त्यांना आणि भूक लागली. म्हणू लागले चला आपण शिदोरी खाऊ. शिदोरी खायला गेले आणि एक बोबड्या नावाचा सवंगडी होता. त्यांनी सांगू लागला काना अरे सगळ्यांनी शिदोरी आणल्या मी मात्र गरीबच आहे बाबा माझ्याकडे शिदोरीच नाही ना. मग शिदोरी कुठली खायची. कानानं सांगितलं तो माझी शिदोरी खाय. कानानं सगळ्याला जवळ घेऊन बसायचं आणि जीव घालायचं आणि त्यांचं काहीच म्हणायचं नाही. सगळ्यांचं आणलेलं आपण पण खायचं. एका दिवशी एवढा भक्ती भावानं शिळ ताक आणलं होतं महाराज. मंगल नावाचा गोपी होता सवंगडी. त्याच्याजवळ काहीच नव्हतं पण फक्त ताक होतं. ताकच घेऊन आला होता. कानाला द्यायला काही नाही पण आता कसं द्यायचं हे शिळ ताक म्हणून एका झाडाखाली जाऊन बसला. कानाला वाटलं हे सवंगडी कुठे गेला आज. काना गेला आणि म्हणू लागला अरे तू का बाजूला बसलास. त्यानं सांगितलं अरे सगळे भोजन करताना माझा घास तुला तुझा घास मला वन भोजन चालतंय पण मी काय द्यायचं तुला काना. ते म्हणे अरे तू काही देऊ नकोस. मग त्यानं काय केलं महाराज एक तोंडामध्ये ताकाचा बोट घेतला होता. तेवढंच ताक होतं. आता देवाला म्हणतात ना भक्तीपुढी देवानं गेला आणि ताबडतोब त्याच्या गालावर मारला असं आणि ती ताकाची गुळणी बाहेर पडलेली देवानं आंघोळ ठेवून गेलं महाराज. किती प्रेम असल. पुष्ट सध्या न बघे उच्चिष्ट अथवा थोडं आणि तुखा म्हणे भक्ती पुढं. एवढी भक्ती शुद्ध होती त्या गोपाळांची. अहो ते शिकलेले नव्हते ज्ञानी नव्हते तप जप जाणत नव्हते पण त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती महाराज. कारण त्या साधारण गोपीनं आपला देव बंदिस्त करून घेतला होता. आपल्या हृदयात कोंडून घेतलं होतं. एवढं प्रेम होतं चहीन पडत नव्हता त्यांना बघितल्याशिवाय. कारण कृष्णमय झाल्या होत्या. अशी भक्ती केली पाहिजे गोपीसारखी. आणि हे पुन्हा बघितलं ब्रह्मदेवानं बघितलं आणि वरी ब्रह्मदेव म्हणू लागला भगवंतानं अवतार घेतलेला आहे देवानं. खरंच देव आहे का ते. अरे अशा गवळ्याच्या पोरायचा उष्ट खाते देव. आपण परीक्षा घ्यायची आणि आला ब्रह्मदेवानी त्यांनी सगळे गुर वासर घेऊन गेला. आता सगळे सांगितले जा गाई वळून आणा पण गाय जागावरच नव्हती. हे आमच्या भगवंतानं ओळखीलं बरं का. बघितलं आणि आपण स्वतःच गाईचं वासरांचं सगळ्याचं रूप घेतलं महाराज. किती दिवस 1 वर्षे कुणाला पत्ता लागला नाही. रोज तेवढं दूध निघायचं तशाच गाई दिसायच्या. मग असा करता करता गोपी पण जायच्या. कारण गोपीला कटत नव्हतं. हा पाव्याच्या बासरीच्या आवाजामध्ये धुंद जायच्या. भगवंतानं बासरी एवढी गोड वाजवायची. असा किरडा चालायचा शेतामध्ये. अहो एवढंच नाही एका दिवशी तिथं पण राक्षसाने पिच्चा सोडला नाही. तृणावत बकासूर अनेक प्रकारचे राक्षस तिथं पण गेले पण देवानी प्रत्येक राक्षसाचा त्यांना मुक्त केलं महाराज. वध करून टाकला. असं चालत असताना एक दिवस असा घरामध्ये सुगंध सुटला होता आणि विचारलं भगवंताने मैया एवढे पदार्थ का करतात. त्यांनी सांगितलं काना आज गोवर्धन पूजा आहे आपल्या इथं. कारण आपण दरवर्षी हे पर्वत खायला पाऊस पाडतोय आपणाला मग पीक येत आहे म्हणून आपण पूजा करतात. देवाने सांगितलं अरे त्याचं कामच आहे ते. ज्याचे काम ज्यांना लावून दिलेले ते तिनं करणंच आहे. त्यांचं कर्तव्य आहे. का पूजा करतायत आपण. तुम्ही कष्ट करतात. मग इंद्राची पूजा करीत होते महाराज. त्याच्या आधी काय करत होते इंद्राची पूजा करीत होते. मग इंद्राची पूजा नाही करायची कानानं सांगितलं गोवर्धनाची पूजा करायची.
आपल्याला चारा देतो, पीक देतो, संरक्षण करतो. कारण जिथं पर्वत रांगा असतील तिथं जास्त पाऊस पडत आहे. त्याच्या आधी इंद्राची पूजा चालायची, मग इंद्राची पूजा नाही करायची असं ठरवलं. कानाचं सगळं ऐकत होते महाराज. मग गोवर्धनाची पूजा करायला सुरुवात केली आणि सगळे गोप गोपी सगळे जण गोळा झाले आणि गोवर्धनाची पूजा केली तिथं. आपल्या इथं गोवर्धन पण केला नाही कोणा नसू दे. गोवर्धनाची पूजा केल्यास इंद्राला राग आला आणि इंद्र कोपला महाराज. म्हणू लागला, हे गवळ्याचे लोक अनपड आणि माझी पूजा करीत होते आतापर्यंत, आता ह्या गोवर्धन पर्वताची पूजा करायला तर वरून आला, आज्ञा दिली आणि एवढा जोरात पाऊस पडला महाराज. सगळं वाहून जाऊ लागलं कारण एवढा जबरदस्त पाऊस पडला. मग काय करायचं, कानाला म्हणू लागले, हे तुझ्यामुळे झालं, तुझं ऐकलं म्हणून असं झालं. एखादा माणूस जर पुढे होऊन करू लागला आणि त्याच्या हातातून एकच चूक होऊ द्या महाराज, सगळं गाव म्हणतंय ह्याच्याचमुळे झालेले. पण चांगलं झाल्यास कोणीच म्हणत नाही की ह्यांच्यामुळे चांगलं झालं. चूक झाल्यास मात्र पटकन लक्षात येत आहे. तुम्हाला सांगते, आता एखादा शब्द चुकू द्या कीर्तनकाराचा किंवा भागवतकाराचा, 100 गोष्टी चांगल्या सांगितलेल्या असतात, मग त्या 100 गोष्टी लक्षात राहत नाही तुमच्या. एक गोष्ट जर चुकलेली असली ना ताबडतोब म्हणतात त्या भागवतकाराची ही गोष्ट चुकली होती. कीर्तनकाराचा वेळ असंच आहे, तुमच्या गावचं असू द्या आमच्या गावचं, कारण चूक लय पटकन लक्षात येते. चूक होत असते कारण माणूस चुकीचा पुतळा आहे आणि जे चुकतं त्यालाच माणूस म्हणतात. जे कधी चुकत नाही ते देव असते बरं का. मग चूक झाली कानामुळं, काय करायचं, काना बघ आता काहीतरी कर. काना म्हणला, घाबरू नका आणि माझ्या भगवंतानं एवढा जगाचा भार उचलतोय आणि पर्वत आहे त्यांच्या पुढं. अहो एका करणगळीवर पहाड उभा केला आणि सगळ्यांचं रक्षण केले तिथं. काही इंद्र कोपलावरी शिलावर